उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। बेशक संघर्ष के हमारे दिन लंबे हैं पर हमारे हौसले भी बुलंद है असा संदेश मुंबईच्या बॅनरमधून देण्यात आला। तर दुसरीकडे सांगलीमधील एका बॅनरवर उद्धव ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला। त्यामुळे सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे। सांगली शहरात झळकलेले हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे बॅनर पहा। या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। मुंबईत शुक्रवारी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता, पण सांगलीतल्या बॅनरवर मुख्यमंत्री असा उल्लेख झाल्यानं या बॅनरची राज्यभर चर्चा रंगली। संजय राऊतांनी या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी जनतेच्या मनातली इच्छा असल्याचं म्हटलंय। त्या आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात। त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही। माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं, संकट काळात त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीविताचं संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची नव्हे तर मातोश्रीची इच्छा असावी असा टोला नितेश राणेंनी लगावला। मातोश्रीची भावना ही म्हणजे महाराष्ट्राची लोकभावना नाही, आणि ते पण मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याची ती भावना आहे। त्याला तुम्ही लोकभावना म्हणू शकत नाही। म्हणून त्याच्या कोणी भावी मुख्यमंत्री जे बॅनर लावण्याची हिंमत पण करू नये। उद्धव ठाकरेंच्या बॅनरवरून शिवसेनेनं ठाकरेंना चांगले शाल जोडीतले लगावलेत। नुसते बोर्ड लावून कोणी मुख्यमंत्री होत नसल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। उद्धव ठाकरे मवियाचे मुख्यमंत्री होणार असतील तर काँग्रेसचे नेते काय असतील असा सवालही शिवसेनेनं केला। आता चंद्रहार पाटील या पैलवानाने म्हणे हे बॅनर सांगली आणि कोल्हापूरमध्ये लावले, परंतु त्याकरिता जनतेमध्ये मिसळावं लागतं, काम करावं लागतं। 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो जनतेच्या कार्याचा, आणि नुसतं बोर्ड लावून कोणीही मुख्यमंत्री होत नसतं। आणि जर उद्धव ठाकरे हे जे मुख्यमंत्री असतील भावी, तर मग काँग्रेस काय करणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जेव्हा संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा दावा करतो। ही दावेदारी मवियातल्या इतर घटक पक्षांना मान्य नाही। त्यामुळे आगामी काळात मवियात मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।